नमस्कार मित्रो, माझ्या बायोस्टर चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज दुसरा चॅप्टर सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये पहिला जो पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये तो आहे तो क्लासिफिकेशन. मायसेल्फ डॉक्टर आबासाहेब नलवडे, रिटायर्ड प्रोफेसर ऑफ बॉटनी. Then we shall see what is this classification. Biological classification म्हणजे वर्गीकरण. It is the process by which scientists arrange living organisms into different groups. We know that there are different types of organisms on this earth, and these living organisms, these are grouped into the various categories. This grouping of organism, this is called as biological classification, or it is the process by which scientists arrange these living organisms in different groups. Organisms are classified on the basis of their similarities. आता हे जे वर्गीकरण केलेलं आहे किंवा क्लासिफिकेशन केलेलं आहे हे कशाच्या आधारावर केलेलं आहे? ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज. मग त्यांच्यामध्ये जे सारखे गुण आहेत याच्या आधारावरती यांचं क्लासिफिकेशन किंवा यांचं वर्गीकरण केलेलं आहे. So biological classification, it is grouping, or scientists arrange these living organisms into different groups. Organisms are classified on the basis of their similarities. त्यांच्यामध्ये जो सारखेपणा आहे याच्या आधारावरती या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं तुम्हाला आढळेल. आता या क्लासिफिकेशनची आवश्यकता काय? नीड ऑफ क्लासिफिकेशन or need of biological classification. Classification is needed for कन्व्हिनियंट स्टडी. कन्व्हिनियंट स्टडी करण्यासाठी ठराविक ऑर्गॅनिझमच्या ग्रुपचा स्टडी करण्यासाठी त्यांचं क्लासिफिकेशन करणं अत्यावश्यक आहे. फॉर नोईंग द डिफरंट व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर वर्गीकरण केल्याशिवाय आपणाला वेगवेगळ्या व्हरायटीज, कोणकोणत्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या ऑर्गॅनिझम्समध्ये आहेत हे लक्षात येणार नाही. त्यासाठी to know the different varieties of organisms, classification is done. It helps in correct identification of living organisms. तो ऑर्गॅनिझम ओळखण्यासाठी या क्लासिफिकेशनची आवश्यकता आहे. It helps to know the origin and evolution. त्याचं जे मूळ आहे, त्याची उत्क्रांती आहे, ओरिजिन अँड इव्होल्युशन, त्या ऑर्गॅनिझमची, ठराविक ऑर्गॅनिझमचं ओरिजिन आणि इव्होल्युशन स्टडी करण्यासाठी आपल्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हे अत्यावश्यक आहे. इट हेल्प्स टू द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द क्लासिफिकेशन. तर त्या ऑर्गॅनिझमचं तो ऑर्गॅनिझम कोणत्या ग्रुपमध्ये येतो हे स्टडी करण्यासाठी इट हेल्प्स टू दी एक्झॅक्ट पोझिशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम इन द क्लासिफिकेशन. त्या क्लासिफिकेशन हा ऑर्गॅनिझम कशामध्ये जातो, कोणत्या ग्रुपमध्ये जातो हे स्टडी करण्यासाठी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन अत्यावश्यक आहे. इट हेल्प्स टू डेव्हलप द फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक म्हणजे उत्क्रांती. या फायलोजेनेटिक रिलेशनशिप स्टडी करण्यासाठी या बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची आवश्यकता आहे. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. ह्या पृथ्वी तलावरती जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता उदाहरणार्थ बर्ड्स, रेप्टाईल, सरपटणारे प्राणी, किंवा मॅमल्स, मॅमरी ग्लँड्स असणारे प्राणी. तर हे या सर्व प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. कशासाठी? फॉर कन्व्हिनियंट स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याचा स्टडी सोयीस्कर व्हावा. फॉर नोईंग द डिफरंट व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, वेगवेगळ्या व्हरायटीज ऑर्गॅनिझमच्या स्टडी करण्यासाठी, त्याचं करेक्ट आयडेंटिफिकेशन करण्यासाठी, त्याचं ओरिजिन आणि इव्होल्युशन पाहण्यासाठी, त्याची या क्लासिफिकेशनमध्ये एक्झॅक्ट पोझिशन कोणत्या ठिकाणी आहे हे स्टडी करण्यासाठी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हे अत्यावश्यक आहे. देन सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इन दिस पॉइंट, व्हॉट इज द सिस्टमॅटिक्स? Systematics of living organisms. First point is systematics. There is a great diversity of living organisms. या पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत. There are so many varieties of organisms on this earth surface, or there is a great diversity. Diversity म्हणजे विविधता. Man is exploiting
दिस वेल्थ फॉर देअर बेनिफिट. तर माणूस ज्या वेळेला या ऑर्गॅनिझमचा उपयोग करून घेऊ लागला, या हे करत असताना ही ट्राईड द डिफरन्शिएट बिटवीन अँड आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम्स. मग हे करत असताना, या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा उपयोग करत असताना त्या ठिकाणी मानवाला ते वेगवेगळे प्रकार आढळले, डिफरन्शिएट केले. हा वेगळ्या प्रकारचा ऑर्गॅनिझम आहे, हा वेगळ्या प्रकारचा ऑर्गॅनिझम आहे, आणि त्याचं आयडेंटिफिकेशन केलं. इव्हेंच्युअली दिस इव्हॉल्व्ड इन टू ए ब्रांच ऑफ बायोलॉजी नोन एज सिस्टिमॅटिक्स. तर याच्यावरून सिस्टिमॅटिक्स नावाची ब्रांच एक तयार झाली. आता ही सिस्टिमॅटिक्स काय आहे? सिस्टिमॅटिक्स इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी. प्रकार आणि विविधता. इट इज द स्टडी ऑफ काइंड्स म्हणजे प्रकार, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. तर त्यांचा तुलनात्मक अभ्यास, त्याची तुलना आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे उत्क्रांतीमध्ये ते वरती आहेत का खाली आहेत. This is done, or this study is done under the systematics. So systematics, it is the study of kinds and diversity of organisms, प्रकार आणि विविधता, and their comparative and evolutionary relationship. तुलनात्मक स्टडी आणि इव्होल्युशन मध्ये त्याचं रिलेशन काय आहे, उत्क्रांतीमध्ये तो वरच्या बाजूला आहे का खालच्या बाजूला आहे का आपल्या बरोबर आहे. सो धिस स्टडी इज इन्क्लुडेड अंडर द सिस्टमॅटिक्स. So there is a great diversity of living organisms on this earth surface. When man was exploiting this wealth for his benefit, during this process, man tried to differentiate between and identify the organisms, and this evolved into a branch of biology known as systematics. Systematics, it is the study of kinds and diversity of organisms and their comparative and evolutionary relationship. So this is the definition given by G. Simpson in the year 1961. Then we shall proceed further. Taxonomy. What is this taxonomy? Taxonomy means classification of organisms, वर्गीकरण, following certain rules or the principles. काही नियमांच्या आधारे या ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण केलेलं आहे. This is called as taxonomy. Taxonomy means classification following or using certain rules and principles. काही तत्व आणि नियम यांच्या आधारे या ऑर्गॅनिझमचं जे वर्गीकरण केलेलं आहे, दिस इज कॉल्ड एज taxonomy. टॅक्सॉनॉमी हा जो शब्द आहे, दिस इज डिराइव्ड फ्रॉम टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट. टॅक्सॉनॉमी मधला जो पहिला पार्ट आहे तो टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट, अँड नॉर्मस म्हणजे लॉ किंवा रूल. Arrangement according to the law or the rule. Arrangement of organisms according to the law or the rule. This is called as taxonomy. The term taxonomy, this was first introduced. Sometimes a question may be asked in the examination. Who coined this term taxonomy for the first time? The term taxonomy was first coined by or given by, introduced by A.P.D. Kendall in the year 1717 to 1841. So A.P.D. Kendall introduced or coined the term taxonomy for the first time. Taxonomy is defined as, taxonomy ची definition वेगळी आहे. Taxonomy means science of naming, त्याला नाव द्यायचं, डिफाइन करायचं, त्याची व्याख्या पाहिजे, classifying the groups of organisms or biological organisms on the basis of shared characteristics. त्याच्यामध्ये कॉमन कॅरेक्टर्स काय आहेत, शेअर्ड कॅरेक्टर्स काय आहेत, याच्या आधारावरती त्याचं नेमिंग म्हणजे पहिल्यांदा नेमिंग करायचं, ते डिफाईन करायचं, आणि त्यांच्यामध्ये कॉमन कॅरेक्टर्स आहेत त्याच्या आधारावरती त्याचं क्लासिफिकेशन करायचं. दिस इज कॉल्ड एज टेक्झॉनॉमी. यू सी इट वन्स अगेन. टेक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन following certain laws or the rules or the principles. Taxis meaning the arrangement, norms meaning the law or the rule. Arrangement according to certain rules or the law. The term taxonomy, it was introduced for the first time by A.P.D. Kendall. Taxonomy is defined as science of
naming, defining, classifying the groups of biological organisms on the basis of shared characteristics. म्हणजे कॉमन कॅरेक्टरिस्टिकच्या आधारे, सिमिलर कॅरेक्टरिस्टिकच्या आधारे त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज टेक्झॉनॉमी. Then classification, again this word has been repeated. Classification, the system of placing certain organisms into distinct categories. म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिझम दिले, हा बर्ड्समध्ये जातो, हा रेप्टाईल्समध्ये जातो, हा मॅमल्समध्ये जातो किंवा हा प्रोटोझोआमध्ये जातो. अशा पद्धतीनं त्याचं वर्गीकरण केलं जातं बाय कन्सिडरिंग देअर सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज. म्हणजे त्याच्यामध्ये सारखेपणा काय आहे, वेगळेपण काय आहे, याच्या आधारावरती त्याचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये. दिस इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन. द सिस्टम ऑफ प्लेसिंग ऑर्गॅनिझम्स इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज by considering their similarities and dissimilarities. This is called as classification. There are different systems of classification. The first system, this is called as artificial system of classification. This artificial system of classification, it was given by Linnaeus. This is called as Linnaeus system of classification. This is based on easily observable characters. सहजासहजी त्या ऑर्गॅनिझममध्ये कोणते कॅरेक्टर्स आहेत याच्या आधारावरती. आता हे सहजासहजी दिसणारे कॅरेक्टर्स कोणते आहेत? हॅबिट आहे, म्हणजे हे ट्री आहे का हर्ब आहे का श्रब आहे, त्याचा कलर कसा आहे, फॉर्म कसा आहे, याच्या आधारावरती जे क्लासिफिकेशन केलेलं आहे. दिस इज ए नॉन इव्होल्युशनरी, दीज आर द नॉन इव्होल्युशनरी कॅरेक्टर्स, दीज आर द नॉन इव्होल्युशनरी फीचर्स. तर उत्क्रांतीच्या आधारावरती हे कॅरेक्टर्स नाही. So these are easily observable characters. Habit, color, form याच्या आधारावरती हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. और आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, इट वॉज गिवन बाय कार्लेस लिनायस. इट इज बेस्ड ऑन इझिली ऑब्झर्वेबल, सहजासहजी दिसणारे, नॉन इव्होल्युशनरी, उत्क्रांतीवरती आधारित नसणारे फीचर्स, कॅरेक्टर्स, हॅबिट, कलर आणि फॉर्म याच्या आधारावरती जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, तर ती सिस्टीम आहे त्याला म्हणायचं लिनायस सिस्टीम. आणि दिस इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता दुसरी जी सिस्टीम आहे, दिस वॉज गिवन बाय बेंथम अँड हुकर. दिस इज कॉल्ड ॲज बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. अँड दिस इज द नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. पहिली आर्टिफिशियल, दुसरी नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय बेंथम अँड हुकर. दिस इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट कॅरेक्टर्स. तर त्या ऑर्गॅनिझममध्ये सिग्निफिकंट कॅरेक्टर्स काय आहेत? तर आता एखादं प्लांट घेतलं, त्याच्यामध्ये एक ड्रूप प्रकारचं फ्रूट आहे किंवा याच्यामध्ये इन्फेरियर ओव्हरी आहे किंवा याच्या आधारावर असे जे कॅरेक्टर्स आहेत याच्या आधारावरती जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, दिस इज ए नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. दिस इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट कॅरेक्टर्स, इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स काय आहेत याच्या आधारावरती जी क्लासिफिकेशन आहे. दिस इज कॉल्ड ॲज बेंथम अँड हुकर सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन और इट इज ए नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. तिसरी जी सिस्टम आहे, दिस इज ए फायलोजेनेटिक सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. दिस वॉज गिवन बाय एंगलर अँड प्रांटल और दिस इज कॉल्ड ॲज एंगलर अँड प्रांटल्स सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. काही वेळेला क्वेश्चन्स विचारू शकतात की आर्टिफिशियल सिस्टम हू इंट्रोड्यूस, हू हॅज गिवन द आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन? लिनायस. Natural system, who has given the natural system of classification? Bentham and Hooker. Then phylogenetic system of classification was given by Engler and Prandtl. This is based on common evolutionary descendants. तर इव्होल्युशनरी उत्क्रांती जे कॅरेक्टर्स आहेत, इव्होल्युशनरी कॅरेक्टर्स आहेत, याच्या आधारावरती ही सिस्टीम जी आहे, दिस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड. सो इट इज बेस्ड ऑन common evolutionary descendants. So these are the three systems of classification. Then three domains of life. It is believed that life originated on the earth in its very simple forms. From very simple form, for example, amoeba. And from this amoeba, a great diverse organism has been produced. Suppose a human being, from amoeba, this human being has been evolved.
So it is believed that life originated on the earth from very simple organisms. Evolution led to the formation of diverse life. तर या सिंपल ऑर्गॅनिझम्सपासून डायव्हर्स लाईफ तयार झालं. आता फॉर एक्झाम्पल काही बॅक्टेरिया आहेत किंवा दुसरे काही ऑर्गॅनिझम्स आहेत याच्यापासून लार्जर ट्रीज तयार झाले. दिस इज इव्होल्युशन. इव्होल्युशन लेड टू द फॉर्मेशन ऑफ डायव्हर्स फॉर्म. वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्स फॉर्म तयार झाले. कार्ल वूज इन द इयर 1990 प्रपोज 3 डोमेन्स ऑफ लाईफ. आता डोमेन म्हणजे काय आपण पाहणार आहोत. ही प्रपोज्ड, कार्ल वूज प्रपोज 3 डोमेन्स ऑफ लाईफ अँड दीज डोमेन्स आर आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया. आता हे डोमेन्स म्हणजे 3 ग्रुप्स आहेत. हे मोठे ग्रुप्स आहेत. आता आपण पुढे पाहणार आहोत. दिस किंगडमच्या वरती म्हणजे किंगडम हा सगळ्यात वरचा ग्रुप आहे. त्याच्यावरती सुद्धा डोमेन आहे. सो डोमेन इज अ लार्जर युनिट दॅन किंगडम. किंगडमपेक्षा वरचा ग्रुप आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ डोमेन. 3 डोमेन्स, देर आर 3 डोमेन्स आर आर्किया, बॅक्टेरिया अँड युकॅरिया. सो here it is believed that life originated from simple forms. Evolution led to the formation of diverse forms of life. Carl Wood in the year 1990 proposed 3 domains of life. Domain, it is a larger unit than the kingdom. Kingdomच्या वरचा हे युनिट आहे. There are 3 domains. All the organisms on the earth's surface, these are classified into 3 domains. These are archaea, bacteria and eukarya. तर आपण हे डिटेल्स मध्ये पाहूया काय ते. आता आर्किया, this group includes organisms which are having prokaryotic cells. आता प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल आपण डिटेलमध्ये पाहूया. प्रोकॅरियोटिक सेल दिस इज अ सिम्पलेस्ट सेल. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हा समजा प्रोकॅरियोटिक सेल आहे, हा युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये देर इज नो डिस्टिंक्ट न्यूक्लियस. हियर देर इज अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस. दिस इज अ प्रोकॅरियोटिक सेल and this is a eukaryotic cell. Here there is no distinct cell. There are cell organelles like chloroplast, mitochondria, etc. Such as cell organelles are absent inside the prokaryotic cell. Here prokaryotic cell, this is the simplest cell. Here there is no distinct nucleus, no cell organelles. In case of eukaryotic cell, there is a distinct nucleus. There are well organized cell organelles are present. So this is a prokaryotic, this is a eukaryotic cell. They survive in extreme conditions. Means these organisms, these are having prokaryotic cell structure and they survive in extreme condition. Extreme condition म्हणजे high temperature. जास्त टेम्परेचर जर असेल तरी सुद्धा हे ऑर्गॅनिझम्स जिवंत राहू शकतात. इफ देर इज अ हाय सॅलिनिटी म्हणजे क्षारता, पाण्यामध्ये जर क्षारता जास्त असेल तरी सुद्धा हे ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकतात. Acidic condition, if the soil or the water is highly acidic, tari sudha this can withstand in such extreme conditions. So they survive in very extreme conditions. If there is high temperature, if there is high salinity, if there is a higher acidity, in such extreme conditions also these organisms can survive, and that's why these are called as extremophils. It means that as they are growing, as they are living in the extreme conditions, that's why they are called as extremophils. They are not pathogenic. म्हणजे त्याच्यापासून रोग होऊ शकत नाही. They cannot cause any type of a disease. So they are non-pathogenic. Peptidoglycan cell wall is absent. आता पेप्टाइडोग्लायकॉन पुढच्या ग्रुपमध्ये पेप्टाइडोग्लायकॉन cell wall आहे. This cell wall, or if you consider the example of bacteria, here there is a peptidoglycan cell wall. In case of this archaea, the या organisms मध्ये peptidoglycan cell wall is absent. The first domain is archaea. These are having prokaryotic cell structure, simplest cell structure. They survive in extreme environmental conditions like high temperature, high salinity, and more acidity. As they are growing in the extreme conditions, these are called extremophils.
They are not pathogenic, they cannot cause or they do not cause any type of disease. Peptidoglycan cell wall, this is absent in case of these archaea. Then we shall proceed towards the second group. These are called bacteria. These bacteria, these are also having a prokaryotic cell structure. These are having a prokaryotic cell structure. आर्कियामध्ये प्रोकॅरियोटिक स्ट्रक्चर आहे, बॅक्टेरियामध्ये सुद्धा प्रोकॅरियोटिक स्ट्रक्चर आहे. But in case of these bacteria, this cell wall, it is made up of peptidoglycan. This is made up of peptidoglycan. In case of archaea, peptidoglycan is absent on the cell wall. But in case of this bacteria, peptidoglycan cell wall is present. So bacteria, it is having a prokaryotic cell structure, means here there is no distinct nucleus, no cell organelles. Cell wall is made up of peptidoglycan. These are the characteristic features of this domain bacteria. Then a eukarya. These are more complex. Here, the cells of this eukarya, these are having eukaryotic cell structure. Then we shall see what is this eukaryotic cell structure. Suppose this is a cell. Here there is a distinct nucleus. There are chromosomes, etc. Here, well organized cell organelles are present: chloroplast, mitochondria, then endoplasmic reticulum, etc. So these cell organelles are present inside the cytoplasm. This is a eukarya, or these are the organisms with eukaryotic cell structure. Here there are different groups. There are fungi, plants, etc. Fungi have chitinous cell wall or the fungus cell wall. Here, in case of this fungi, cell wall is made up of chitin. Chitinous cell wall is present in case of fungi. And plants have cellulosic cell wall. This cell wall is made up of cellulose. म्हणजे युकॅरियामध्ये फंजाय पण येतात, प्लांट्स पण येतात. फंजायमध्ये कायटिनस सेल वॉल आहे. सेल वॉल इज मेड अप ऑफ कायटिन और फंगस सेल्युलोज. आणि प्लांट्समध्ये सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज और सेल्युलोजिक सेल वॉल इज प्रेझेंट. Eukarya, it is a third domain. In case of eukarya, eukaryotic cell structure is present. Here in this eukarya, fungi and plants are included. Fungi have chitinous cell wall, while plants are having cellulosic cell wall. Then we shall proceed towards the next point according to your syllabus. Classification on the or this is called as classification on the basis of chemical constituents. Chemotaxonomy means organisms are classified on the basis of chemical constituents of organisms. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे केमिकल्स आहेत याच्या आधारावरती त्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आर्किया सेल वॉल आपण आताच पाहिलं. आर्किया सेल वॉल इज विदाउट पेप्टायडोग्लायकान. तर आर्कियाच्या सेल वॉलमध्ये पेप्टायडोग्लायकान नाही, बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये पेप्टायडोग्लायकान आहे. किंवा बॅक्टेरियामध्ये कायटिनस सेल वॉल आहे, प्लांट्समध्ये सेल्युलोजिक सेल वॉल आहे. On the basis of this classification is done, on the basis of these chemicals classification is done. This is called as chemotaxonomy. Classification on the basis of chemical constituents. So on the basis of chemical constituents, these organisms are classified. Archaea cell wall is without peptidoglycan, or prokarya is with peptidoglycan, or bacteria with peptidoglycan. Among the eukarya, fungi are having chitinous cell wall, plants are having cellulosic cell wall. So this is the classification on the basis of chemical constituents. Then numerical taxonomy. Numerical taxonomy means classification on the basis of number of characters. This system is based on quantification of characters. How many characters? These are similar. On this basis, this classification is done. This was proposed by Sakel and Smith in the year 1963. It is now easily carried out with the help of computers. So here these characters are quantified
or the system is based on quantification of characters, and this develops an algorithm for classification. This was proposed by Sakil and Smith. It is now easily carried out with the help of computer. It is based on all observable characters. All the observable characters are studied. These are quantified. These are measured, and on this basis, this classification is done. This is called as numerical taxonomy. Then we shall see what is this cladogram. It is a typical branching pattern. This represents hypothetical relationship among these organisms. Here there are bacteria, here there is archaea, here there is eukarya. Hypothetical relation, त्यांचं रिलेशनशिप कसं आहे among these organisms and their common ancestor. हा कॉमन ancestor आहे आणि याच्यापासून हे दोन तयार झाले, याच्यापासून हे दोन तयार झाले. म्हणजे या कॉमन ancestor पासून पहिल्यांदा बॅक्टेरिया आणि युकॅरिया तयार झाला, आणि बॅक्टेरिया आणि ही दुसरी ब्रांच तयार झाली, आणि या ब्रांचपासून आर्किया आणि युकॅरिया तयार झालेले. दिस इज कॉल्ड एज ए क्लॅडोग्राम. It is a typical branching pattern. It represents the hypothetical relationship among the organisms and their common ancestors. Then phylogeny. Phylogeny is evolution, on the basis of evolution. So it represents evolutionary relationship. आता उत्क्रांती होत गेली, याच्यापासून हा तयार झाला, हा तयार झाला आणि हा तयार झाला. इव्होल्युशनरी रिलेशनशिप त्यांची कशी आहे अमंग दिस ऑर्गॅनिझम. फायलोजनी रिप्रेझेंट्स द इव्होल्युशनरी. या इव्होल्युशनमध्ये याची कोणत्या ठिकाणी येतं. दिस रिप्रेझेंट द इव्होल्युशनरी रिलेशनशिप, किंवा त्यांचं रिलेशन काय आहे इव्होल्युशनरी. दिस इज कॉल्ड एज फायलोजनी. इट कन्सिडर्स द मॉर्फॉलॉजिकल स्टेटस अँड रिलेशनशिप. त्याची मॉर्फॉलॉजी, त्याचं रिलेशनशिप. It helps in understanding the evolution and similarities in their metabolic functioning. त्यांचं इव्होल्युशन कशा पद्धतीनं झालं आणि similarities in metabolic functioning. This can be studied in case of this phylogeny. Here you can see that Carl Wood's 3 domain concept. आपण आता पाहिलं, there are 3 domains according to the Carl Wood, as well as Whitaker's 5 kingdom system. These are the examples of phylogenetic relationship. We shall see the meaning of this. आपण अगोदर या ठिकाणी 3 डोमेन्स पाहिले. बॅक्टेरिया, आर्किया बॅक्टेरिया अँड युकॅरिया. these are the 3 domains. त्याच्यामधलं रिलेशनशिप यू कॅन सी. 3 domains concept. This was given by Carl Wood आणि Whitaker's 5 kingdom system of classification. 5 kingdom system of classification means Monera, Protista, Fungi, Plantae and Animalia. So these are the this is the 5 kingdom system of classification given by Whitaker. All these are Wood's 3 domain concept, Whitaker's 5 kingdom system of classification. These are the examples of phylogenetic relationship. Then DNA barcoding. This is based on identification of any species based on DNA sequence. प्रत्येक ऑर्गॅनिझमचा DNA सिक्वेन्स हा वेगळा असतो आणि याच्या आधारावरती क्लासिफिकेशन केलेलं आहे, किंवा याचा उपयोग पुढं ॲनिमल आयडेंटिफिकेशन, ऑर्गॅनिझमचे आयडेंटिफिकेशनमध्ये केलेला आहे. सो दिस हेल्प्स टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पेसीज. म्हणजे जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं DNA बारकोडिंग केलेलं आहे, DNA सिक्वेन्सिंग केलेली आहे, आणि याचा उपयोग इट हेल्प्स टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पेसीज. नवीन एखादी स्पेसीज किंवा नवीन एखादा ऑर्गॅनिझम सापडला तर त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी या DNA बारकोडिंगचा उपयोग केला जातो. दिस हेल्प्स टू अंडरस्टँड इकॉलॉजिकल अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. इव्होल्युशनमध्ये त्याचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे हे स्टडी करण्यासाठी या DNA बारकोडिंगचा उपयोग केला जातो. द प्रोसेस ऑफ बारकोडिंग इन्क्लूड्स 2 बेसिक स्टेप्स. कलेक्टिंग बारकोड सिक्वेन्स डेटा ऑफ नोन स्पेसीज. ज्या नोन, जे आपल्याला ओळखलेल्या किंवा आपल्या ओळखीच्या
किंवा जे आयडेंटिफाईड स्पेसीज आहेत त्याचं बारकोडिंग केलेलं असतं, त्याचा डेटा कलेक्ट करणं, आणि नवीन एखादी जर स्पेसीस सापडली तर त्याचं बारकोडिंग करणं, आणि या नवीन स्पेसीसचं मॅचिंग या DNA बारकोडिंग डेटामध्ये करणं, आणि अशा पद्धतीनं दी स्पेसीस कॅन बी आयडेंटिफाईड. परत पहा, कलेक्टिंग द बारकोड सिस्टीम डेटा ऑफ नोन स्पेसीस. ज्या आयडेंटिफाईड स्पेसीस आहेत त्याचा DNA बारकोड केलेला आहे, DNA बारकोडिंग केलेला आहे, त्याचा डेटा कलेक्ट करणं. मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स ऑफ अननोन स्पेसीस. जी स्पेसीस आपल्याला ओळखलेली नाही त्याचा DNA बारकोडिंग करायचं आणि ते मॅच करायचं. ज्या ओळखीच्या स्पेसीस आहे, ओळखलेल्या स्पेसीस आहेत त्याच्याबरोबर मॅचिंग करायचं, आणि या पद्धतीनं त्याचं आयडेंटिफिकेशन, या नवीन स्पेसीसचं आयडेंटिफिकेशन केलं जातं की म्हणजे ही स्पेसीस कोणती आहे. सो मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन स्पेसीस सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड सिक्वेन्स लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन. तर याच्याबरोबर मॅच करून ही नवीन स्पेसीस ही आयडेंटिफाय करणं सोयीचं या होऊ शकतं बिकॉज ऑफ दिस बारकोडिंग, DNA बारकोडिंग. ऍप्लिकेशन ऑफ DNA बारकोडिंग. या DNA बारकोडिंगचा उपयोग कुठे कुठे केला जातो? प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पेसीस. ज्या नामशेष होणाऱ्या स्पेसीज आहेत त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी. प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक स्रोत जे आहेत त्याचं प्रिझर्वेशन करणं, ते टिकून ठेवणं. पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यासाठी, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा अटॅक कमी करण्यासाठी, इन्सेक्ट अटॅक कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आयडेंटिफाईंग द डिसीज वेक्टर्स. हा डिसीज कशामुळे स्प्रेड होतो हे जे वेक्टर्स आहेत, टू आयडेंटिफाय दीज वेक्टर्स दिस DNA बारकोडिंग इज यूज. ऑथेंटिकेशन ऑफ नॅचरल वेल्थ प्रोडक्ट्स. तर त्याचं ऑथेंटिकेशन करणं. ऑथेंटिकेशन ऑफ नॅचरल वेल्थ प्रोडक्ट्स. वेल्थ प्रोडक्ट जे आहे ज्याच्यापासून आपल्याला उपयोग होऊ शकतो त्याचं ऑथेंटिकेशन करण्यासाठी या DNA बारकोडिंगचा उपयोग केला जातो. आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. मेडिसिनल प्लांट्स आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा हे कशा पद्धती, कोणत्या पद्धतीचं आहे किंवा हे कुठल्या ग्रुपमध्ये आहे तर ते स्टडी करण्यासाठी या DNA बारकोडिंगचा उपयोग केला जातो. प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पेसीस. नामशेष होणाऱ्या स्पेसीसचं प्रोटेक्शन करणं. नैसर्गिक स्रोत, नॅचरल रिसोर्सेस यांचं प्रिझर्वेशन करणं. पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये पिकांवरती पडणाऱ्या ज्या किडीज आहेत त्याचं कंट्रोल करणं. डिसीज वेक्टर्स. डिसीज जो स्प्रेड कशामुळे होतो, तो जो एजंट आहे त्याचं आयडेंटिफाय, ते ओळखणं. ऑथेंटिकेशन ऑफ नॅचरल वेल्थ प्रोडक्ट्स. त्याचं ऑथेंटिकेशन करणं, आणि आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स इत्यादी ठिकाणी या DNA बारकोडिंगचा उपयोग केला जातो. आता टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज. क्लासिफिकेशन इन्व्हॉल्व्स हायरार्ची ऑफ स्टेप्स. ईच स्टेप रिप्रेझेंट्स ए रँक ऑर द कॅटेगरी. उदाहरणार्थ आपण काही घेऊया. किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीस. या क्लासिफिकेशनमध्ये ह्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. दिस इज कॉल्ड हायरार्ची ऑफ स्टेप्स. ईच स्टेप रिप्रेझेंट्स ए रँक ऑर द कॅटेगरी. आता ही जी आहे दिस इज ए रँक ऑर द कॅटेगरी. दिस इज ऑल्सो रँक ऑर द कॅटेगरी. दिस इज ऑल्सो रँक ऑर द कॅटेगरी. सिन्स कॅटेगरी इट इज ए पार्ट ऑफ ओव्हरऑल टेक्झॉनॉमिक अरेंजमेंट. ही जी टेक्झॉनॉमिक अरेंजमेंट आहे, टेक्झॉनॉमिक, दिस इज अ हायरार्ची ऑफ स्टेप्स. Each category, it is a part of overall taxonomic arrangement, and that's why these categories are called as taxonomic categories. All categories together form a taxonomic hierarchy. ही जी दिसते ती taxonomic hierarchy आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. किंगडम नंतर डिव्हिजन. Kingdom is classified into division, or a division is divided into classes. Classes are divided into orders. Orders are divided into families. Families are divided into genera, and
Each genus contains many species. So all these are called as taxonomic categories, or these are this is each step, a step are the categories. Kingdom, just now we have seen kingdom, division, class, order, family, genus, and species are the categories in the hierarchical sequence. This is the hierarchical sequence. These are compulsory categories. In any classification, these are the compulsory categories. While there are some facultative categories, like suborder, there may be suborder, there may be subfamily. These are used as per need. परंतु सर्वसाधारणपणे कंपल्सरीली एवढ्या कॅटेगरीज टेक्झॉनॉमिक क्लासिफिकेशनमध्ये किंवा क्लासिफिकेशनमध्ये वापरल्या जातात. क्लासिफिकेशन इन्व्हॉल्व्स हायरार्ची ऑफ स्टेप्स. ईच स्टेप रिप्रेझेंट्स ए रँक ऑर द कॅटेगरी. याला रँक किंवा कॅटेगरी म्हणायचं, याला सुद्धा रँक किंवा कॅटेगरी म्हणायचं. सिन्स कॅटेगरी इट इज ए पार्ट ऑफ ओव्हरऑल टेक्झॉनॉमिक अरेंजमेंट, and that's why these are called taxonomic categories. All the categories together form a taxonomic hierarchy. Kingdom, division, class, order, family, genus, and species. All these are the categories in the hierarchical sequence. These are called compulsory categories. But there are some facultative categories, for example, suborder, subfamily. परंतु या गरजेनुसार वापरल्या जातात. Then taxonomic hierarchy, just now we have seen. It is a taxonomic group of any rank. Taxon, आता taxon म्हणजे काय बोलूया. It is a taxonomic group of any rank. आता कोणकोणत्या रँक्स आपण पाहिल्या? किंगडम पाहिलं, डिव्हिजन पाहिलं. तर किंगडम कोणता? किंगडम प्लांटी. प्लांटी दिस इज ए टेक्झॉन. किंगडम ॲनिमॅलिया. ॲनिमॅलिया दिस इज ए टेक्झॉन. So it is the taxonomic group of any rank in the system of classification given by Lamb in the year 1948. आता या ठिकाणी पहा, angiosperms, division angiosperms, class Dichotodon. Class it is a category, Dichotodons it is a taxon. Polypetalae, मालवेसी. मालवेसी हे फॅमिलीचं नाव आहे. आपल्या हायरार्चिकल सिक्वेन्समध्ये फॅमिली ही रँक आहे, ही कॅटेगरी आहे. आणि मालव्हेसी जी आहे दिस इज ए टेक्झॉन. सो ऑल दीज आर रिप्रेझेंटिंग द टेक्झॉन्स. नंबर ऑफ कॉमन कॅरेक्टर्स गोज ऑन डिक्रीजिंग. आपण या ठिकाणी किंगडम पाहिला, या ठिकाणी जीनस पाहिला. आपण जसं वर जाऊ त्या प्रमाणात कॉमन कॅरेक्टर्स कमी कमी होत जातात. सो इफ वी असेंड, इफ वी गो अप इन द टेक्झॉनॉमिकल हायरार्ची, common characters goes on decreasing. So taxon it is a group of any rank. कुठलीही रँक घेतली त्याचा जो ग्रुप आहे, समजा पॉलिपेटेलिया असेल, मालवेसिया असेल, डायकॉटोडॉन असेल, ऑल दीज आर कॉल्ड एज टेक्झॉन्स. आपण पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला हे परत एकदा मी सांगेनच. आता या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज म्हणजे हिबिस्कस आणि कोब्रा. कोब्रा म्हणजे नाग आपल्याला माहिती आहे. तर याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे पहा. तर आपल्या ही टेक्झॉनॉमिकल हायरार्ची, ही ज्या हायरार्ची आहे नेहमीप्रमाणे, ऑल दीज आर द कॅटेगरीज ऑर ऑल दीज आर द रँक्स. किंगडम, डिव्हिजन, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेस. ऑल दीज आर द रँक्स, ऑल दीज आर द कॅटेगरीज. आता किंगडम प्लांटी. प्लांटी हे काय आहे? टेक्झॉन आहे. किंगडम ॲनिमॅलिया म्हणजे या ठिकाणी हिबिस्कस किंवा चायना रोजचं क्लासिफिकेशन आहे, या ठिकाणी कोब्राचं क्लासिफिकेशन आहे. आता किंगडम, तर या चायना रोजचा किंगडम काय आहे? प्लांटी. प्लांटी दिस इज ए टेक्झॉन. कोब्राचा किंगडम काय आहे? ॲनिमॅलिया. ॲनिमॅलिया इट इज ए टेक्झॉन. हे जे टेक्झॉन आहे हे किंगडम नावाच्या कॅटेगरीचं किंवा रँकचं आहे. मीन्स दिस चायना रोज, हिबिस्कस किंवा जास्वंद, दिस इज क्लासिफाईड अंडर द किंगडम प्लांटी. कोब्रा इज क्लासिफाईड अंडर द किंगडम ॲनिमॅलिया. आता डिव्हिजन किंवा फायलम. डिव्हिजन इज अँजिओस्पर्मी. अँजिओस्पर्मी इज ए टेक्झॉन. डिव्हिजन वर्ड, दिस इज ए रँक ऑर द कॅटेगरी. In case of cobra,
This is a phylum is Chordata. Class. Class is a category or the rank. Dicotyledonine, this is a taxon. Reptilia, it is a taxon. Subclass Polypetali, this hibiscus comes under the Polypetali. This cobra comes under the Diopsida. Series Thalamiflora, here there is no series. Order, this hibiscus comes under the order Malveolus. This cobra comes under the order Squamata. Family Malvaceae. Elapidae. Genus Hibiscus. जास्वंद हे हिबिस्कस जास्वंद हिबिस्कस जीनस मध्ये येतं. नाजा कोब्रा हे नाजा जीनस मध्ये येतं. त्यानंतर स्पेसीज रोजा सायनेन्सिस या ठिकाणी नाजा नाजा नाजा. आता ज्या वेळेला आपण एखादा डिस्क्रिप्शन एखाद्या प्लांट्स किंवा ॲनिमल्सचं लिहित असतो त्यावेळेला ही दोन्ही नावं आपण लिहितो. फॉर चायना रोज इंटू ब्रॅकेट हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. त्यानंतर कोबरा नाजा नाजा. सो इन धिस वे these China rose and cobra, all these are classified, all these are the categories, all these are the taxons. So in this way these China rose and cobra, these are classified. Friends, we have seen the details of classification of organisms. आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल असं मी गृहीत धरतो. कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.